आज आम्ही आहे आमचे सावनेर कळमेश्वर क्षेत्राचे आमदार आमचे लाडके आशिष भाऊ यांच्यासोबत। आज यांच्यामुळे आज मला मुंबईचे आता मी या भाऊ कोणता कोस्टल रोड मधून टनलच्या आतून आता आम्ही चौपाटीच्या बाहेर निघणार आहे मरीन ड्राईव्ह। ये विपिन के साथ तुम गाड़ी लेके घूम के आ जाना, तुमको जहाँ जाना है। बोले अंदर जाऊ दिलं चांगला आहे, नाही तर तुम्ही गाडी घेऊन हो ठीक आहे मग असं काही इतकं हे नाही। आता फिरून हाजी अली तर हे हाजी अली आपण चाललो आहे कोस्टल रोडवर। माननीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वप्न हे आता साकार झालेलं आहे आणि संपूर्ण मुंबईची ट्रॅफिक व्यवस्था ही याच्यामुळे अतिशय खऱ्या अर्थाने सुरळीत झाली। हे आपलं मुंबईचं महालक्ष्मी मंदिर, महालक्ष्मी टेम्पल सोबतच आता जाण्या येण्याकरता अतिशय कमी वेळ हा सगळ्या लोकांना लागतो। पेट्रोल डिझेलची बचत मोठ्या प्रमाणात होते आहे आणि मी तर म्हणेन मुंबई खऱ्या अर्थाने आता आंतरराष्ट्रीय शहर हे झाल्यासारखं आपल्याला नक्कीच वाटत आहे। नक्कीच यामध्ये महायुती सरकारचं सन्माननीय फडणवीस साहेबांचं सर्व नागरिकांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो। इंटरनॅशनल स्टँडर्ड्सचा हा कोस्टल रोड हा आपल्या सर्वांच्या साठी आम्ही प्रस्तुत करतो। धन्यवाद। त्यात अंदर घुसताना झाला ना, याच्यामध्ये मलबार हिलच्या टेकडीच्या खालून आता आपण टनलमध्ये जाऊ। हा एशियातला सर्वात डायमीटरनी मोठा असलेला टनल इथे खोदण्यात सर्व लोकांनी प्रयत्न केले। इथून आता मलबार हिल मधून अतिशय कमी वेळामध्ये 3 ते 4 मिनिटांमध्ये आपण चौपाटीला निघू। आपण आता घुसलो आहे मलबार हिल मुंबईच्या खाली असलेल्या या टनेलमध्ये मुंबईच्या कोस्टल रोडवर। हा टनेल भाऊ किती किलोमीटरचा आहे? एवढं मला माहिती 7 किलोमीटरचा आहे आणि जाण्यासाठी वेगळा टनल, येण्यासाठी वेगळा टनल। दोघांचं डायमीटर, एकाचं डायमीटर हे एशियातलं सर्वात मोठं आहे। खऱ्या अर्थाने गेम चेंजर मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी हा कोस्टल रोड ठरला आहे। सोबतच वरळी ते अटल सेतू जो की 21 किलोमीटरचा समुद्रातला रस्ता फडणवीस साहेबांनी बनवला, त्या अटल सेतूनी आपण नवी मुंबईमध्ये पोहोचू आणि नंतर तिथून जर आपण समृद्धी मार्ग घेतला तर महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला मुंबईशी जोडणारा समृद्धी मार्ग हा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समृद्धी आणल्याशिवाय राहणार नाही। समृद्धी महामार्ग, अटल सेतू आणि कोस्टल रोड या माध्यमातून अंतर हे मुंबईच्या मंत्रालयापर्यंत अतिशय कमी वेळामध्ये आपण गाठू शकतो।